आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे. अच्छा, एक दिवस खोलीत झोपायला काय दिलंय? हे लगेच शिफ्ट झाली इकडे. हिला हिची जागा दाखवलीच पाहिजे. काय आहे? शेफारलीस का जास्त? जास्त डोक्यावर नाही बसायचं, कळलं का? जितकं सांगितलं तितकंच करायचं. स्वतःची लायकी नाही विसरायची. ठीक आहे? आणि देख, जोवर मी सांगत नाही तोवर हे कपडे इकडे नाही आणायचे. देख. अहो अहो ऐका ना वहिनी, कपडे कपाटात ठेवा. विचार कसला करताय? ठेवा कपडे कपाटात. आणि या खोलीत येण्याआधी तुम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. ही खोली जशी ह्याची आहे तशी तुमची. हा विसरला असेल तुम्ही याची बायको आहात, पण तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलंय. त्यामुळे तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. कपडे कपाटात ठेवा. वा रेवती आंटी, खरंच मानलं तुला. शेवटी रुद्र इथे आलाच. तुला जराही लाज नाही वाटत? तुला फक्त खोलीत घेतलं नाही म्हणून तू रुद्राला बोलावून आणलंस? संसार 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 करत असते सतत. तुझा संसार वाचवण्यासाठी दुसऱ्याची मदत का लागते मग तुला? हा बिचारा स्वतःचा संसार थाटत होता आश्रमात, पण नाही, तुला बघवलंच नाही. सुमित. रुद्र, कधी आलास तू? आता बरं वाटतंय ना तुला? मला इतका आनंद झालाय ना तुला पाहून. अचानक कसं काय आलास तू इथे? यावं लागलं. मी नसताना कोणी गैरफायदा घ्यायला नको म्हणून. सुमित, मी बजावलं होतं ना तुला, तरी तसंच वागतोयस तू. अरे किती वेळेस सांगायचं तुला? का वागतोयस तू श्वेताशी असं? ती बिचारी काही बोलत नाहीये म्हणून असं वागणार आहेस का? अच्छा, आता मी ह्याला विचारायचं का कसं वागायचं ते? नाही, माझ्या मुलाला विचारायची गरजच नाहीये तुला. तू त्याला विचारतोस कुठे? नाहक त्रास देतोस तूच त्याला. अरे तो ह्या अशा परिस्थितीमध्ये आलाय ह्या तुझ्या अशा वागण्यामुळे. पाहिलं याला? याला काही फरक पडणार नाही. हा असाच वागणार आहे. हा नाही बदलू शकत. तुम्ही प्लीज त्याच्या असं वागण्याचा त्रास नका करून घेऊ. रुद्र, मला माहितीये तू गौरी सोबत खूप आनंदी आहेस. खरंच गौरी एवढी काळजी तुझी कुणीही घेऊ शकत नाही. तुला आरामाची गरज आहे, तू आराम कर. कुठेही कर, आपल्या घरी कर किंवा आश्रमात कर. मला फक्त तू आनंदी हवा आहेस. मिसेस पैठणकर, माझा आनंद कायम माझ्यासोबत असतो. म्हणजे गौरीजींनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवली. मी आणि गौरीजी लग्नानंतर इथेच राहणार आहोत. तुम्हाला तुमचा मुलगा कायम तुमच्या जवळ हवा होता ना? हो, मी कायम तुमच्या जवळच असेल. हॅपी? हो हो, का नसेल. आय एम सो हॅपी.
गुड. ती आलीच कशी या घरात परत? ती मुलं येऊ देत नव्हती म्हणून हा तिकडे गेला ना. मग रेवती आंटी, तू शांत कशी बसू शकतेस? आपला प्लॅन फसलाय, आता काय करायचं सांग. नाही यार, ती नाही येऊ शकत इथे. जरा थांबशील का? मलाही नाही माहिती ते कसे आले. अचानक काय झालं काय नाही. मग तुझे सोर्सेस गेले कुठे सगळे? ती चंद्रिका नाहीये तिथे आता. नाटकं केली ना यांनी सगळी. माझी मुलं, माझा आश्रम, आणि आता आले बरोबर. प्रॉपर्टी हातातून चालली हे कळलं असेल, आले धावत. रेवती, काही खरं नाही आता तुझं. सून बसणार बघ आता डोक्यावर. ए, ती सून नाही हा माझी. सून काय सून, आणि होणारी नाही. मला अजिबात आवडत नाही ती. हे काय आले अचानक डोके? आत येऊ? तू काय करतेस इथे? तुमचा गैरसमज दूर करायला आले. रेवती मॅडम, तुम्हाला जसं वाटतंय तसं खरंच काही नाही. मी रुद्र सरांना कधीच तुमच्यापासून दूर नाही करणार. आणि त्या दिवशी रुद्र सरांनी रागाच्या भरात तुम्हाला माझी माफी मागायला सांगितली. त्याबद्दल मी तुमची माफी मागते. रेवती मॅडम, मला घर तोडायचं नाहीये, मला माणसं जोडायची आहेत. मी रुद्र सरांना कधीच तुमच्यापासून नाही तोडणार. उलट मी आणि रुद्र सर इथेच तुमच्या जवळ राहणार आहोत कायम.